नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक बातमी आहे आणि तथाकथित ह्या सगळ्या लेब्रांडोंचं लाडकं वर्तमानपत्र द हिंदूमधलीच बातमी आहे. मी आवर्जून ते कोट यासाठी करतो. यापूर्वी पण मी हिंदूमधले काही रेफरन्स संदर्भ तुम्हाला देत आलेलो आहे, कारण की ह्यांचा त्याच्यावरती विश्वास आहे. पुन्हा दुसऱ्या वर्तमानपत्रातलं काही सांगितलं ते बोंब मारतील आमच्या नावानं की गोदी मीडिया आहे, 40 पैसेवाले आहेत, जे काय असायचं ते. मुद्दा असा आहे, बरं खरं तर बातमीचाही संदर्भ द्यायची गरज नाही. प्रत्यक्ष न्यायालयामध्ये घडलेलं आहे ते. मद्रास उच्च न्यायालय, नाव अजून त्याचं मद्रासच आहे, चेन्नई झालेलं नाही. जसं आपल्याकडं बॉम्बेचे नाव हायकोर्ट, मुंबई झालेलं नाही. मद्रास हायकोर्टचा एक निकाल आलेला आहे आणि तो फार दिशादर्शक असा निकाल आहे. यापूर्वी पण तेलंगणामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये पण अशा पद्धतीचा निकाल आलेला होता. तिथे तर ख्रिश्चनिटीशी संबंधित विषय होता, इथे इस्लामशी आहे. तुतुकुडी असं त्या गावाचं नाव आहे. तिथला एक समीर अहमद नावाचं, ज्याचं आधीचं नाव परमशिवम असं होतं, कन्वर्ट झाला. तो आता मुसलमान आहे, इस्लाम त्यांनी स्वीकारला आणि त्यानं सुन्नत जमात कायथर यांच्याकडून एक सर्टिफिकेट, प्रमाणपत्र की मी आता या पद्धतीचा मुसलमान आहे आणि मला त्या ओबीसीच्या यादीमध्ये हे मुसलमानांचे ही जी जात येते, उपजात, त्याच्यामध्ये ह्याचा माझा समावेश करावा आणि मला राखीव जागेचे फायदे द्यावेत. आता ह्या निकाल हा पुरता एका व्यक्तीपुरता नाही आहे. एक स्पष्ट भूमिका न्यायालयाने अशी घेतलेली आहे की तुम्ही एकदा कन्वर्ट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा आधीचा धर्म का सोडला, तर त्या धर्मामध्ये भेदभाव होता, तुम्हाला प्रतिष्ठा नव्हती, सामाजिक जगणं तुम्हाला मुश्किल केलं गेलेलं होतं आणि तेव्हा आत्मसन्मानासाठी म्हणून प्रत्यक्षामध्ये बाकीची काही लालूच दाखवलेली असते असा जो आरोप होतो तो आपण बाजूला ठेवूयात, जो आहे तो. मग जर तुम्ही तुमच्या आत्मसन्मानासाठी हिंदू धर्म सोडून तुम्ही इस्लाम स्वीकारला असेल आणि इस्लाम असं सांगतो, म्हणजे तुम्ही कन्वर्ट होताना हे कारणं दिलेले किंवा हे जे सगळे लिब्रांडू बदमाश आहेत ना, जेव्हा हिंदू धर्मावर सनातनवर टीका करत असताना तुमच्यात कसा भेदभाव होता, तुमच्यामध्ये कशी जाती व्यवस्था होती, जसं काही हे त्याच्या बाहेरच आहेत, तुमच्यामध्ये कशी सती प्रथा होती, सगळ्या शिव्या घालतात. आणि इस्लामनी कसं सगळं बंधुता आणि भाईचारा आणि सगळं आहे, सगळे समान आहेत म्हणून त्यांनी इस्लाम स्वीकारला, किंवा ख्रिश्चनिटीच्या बाबतीत सुद्धा. आता नेमकं हाच त्याचा टर्निंग पॉईंट, की पॉईंट आहे मुख्य. जर तुम्ही इस्लाम स्वीकारला कारण की त्यात सगळे समान आहेत, तर मग ते इस्लाममध्ये जाती कुठून आले? जर तुम्ही ख्रिश्चन झालात त्याच्यामध्ये सगळे समान आहेत, तर दलित ख्रिश्चनांचे वेगळे चर्च कशामुळे? हे न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आहेत. आणि हे केवळ मी आत्ता ह्या मद्रास याच्यामध्ये म्हणत नाही, हैदराबाद हायकोर्टचा पण निर्णय आहे. इथल्या एका शिक्षकाने त्याच्या प्रमोशनच्या संदर्भामध्ये बाकीची याचिका दाखल केल्याच्यानंतर त्याचं जे मागासवर्गीयपणाचं त्याचं जे सगळं त्याला दृष्टीनं वाटणारा जो हक्क आहे तो कसा काढून घेतला. आणि आता हे प्रकरण समीर अहमद असं त्याचं नाव आहे. आणि आता ह्या ज्या जस्टिसने हा निर्णय दिलेला आहे, GS स्वामीनाथन आणि PB बालाजी, माननीय न्यायमूर्ती स्वामीनाथन आणि माननीय न्यायमूर्ती बालाजी, यांनी अतिशय दिशादर्शक असं हे जजमेंट, हा निकाल दिलेला आहे. आता बघा, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे काही दोष होते ते दूर करण्याच्यासाठी सातत्यानं, जुनं जाऊ द्या, म्हणजे पार तसं तर महाराष्ट्रात म्हटलं तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांपासून संदर्भ देता येतात की सगळे पुरोगामित्व, आगरकर आहेत, रानडे आहेत, फुले आहेत. आमच्याकडे ही प्रचंड मोठी सुधारणांची परंपरा कशी होती, मी महाराष्ट्रातलं तरी सांगतो किमान, किंवा महाराष्ट्राने या बाबतीमध्ये सगळ्या देशाला दिशा दिलेली की आपण सुधारणावादी कसं होतं. हिंदूंमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणावादी तयार झाले, त्यांना पाठिंबा मिळाला, किंवा नाही जरी मिळाला तरी त्यांनी चिवटपणे विषय लावून धरला. आणि आज इतके काळ उलटल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा आपण संदर्भ घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी इस्लामच्या बाबतीत घडल्या नाही. सुधारणा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ते ठीक. हिंदूमध्ये जे दोष होते ते दूर करण्याच्या दृष्टीनं हिंदूच पुढे आले, वेगवेगळे कायदे झाले, सामाजिक पातळीवरती सुद्धा अभिसरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये 70 वर्षात राबवल्या गेली. समता प्रस्थापित झाली. सामाजिक समरसता म्हणलं की लगेच काही जणांच्या पोटामध्ये गोळा उठतो की हे तर संघाचं वाक्य शब्द आहे. अरे समरस होणे हा तर पार संतांच्या ह्याच्यापासून चालत आलेलं पण नाही, त्यांना काही शब्दांचं वावडे असू दे. हिंदू धर्म स्वतःचे दोष दूर करायचा पूर्णपणे प्रामाणिक असा प्रयत्न करतो, कायदा तयार करतो आणि त्याच्या दृष्टीनं हे जे मागासवर्गीय होते, दलित होते, त्यांच्यासाठी राखीव जागाचा विषय समोर आला. राखीव जागा का आल्या? एका व्यक्तीवरती अन्याय झाला म्हणून राखीव जागा नाहीत, कुणाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे म्हणून राखीव जागा नाहीत.
हे स्पष्ट आहे संविधानामध्ये. त्याच्या आजही चर्चा करताना बुद्धिभेद केला जातो की गरिबांना आरक्षण का नाही, आर्थिकदृष्ट्या आरक्षण असलं पाहिजे वगैरे. आरक्षणाचा हेतूच तो नाही आहे ना. आरक्षण हे व्यक्तिगत नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत परत जो मुद्दा समोरतून काही जण समजून घ्यायला तयार नाहीत, कारण की त्यांनी बुद्धीला झापडं लावून घेतलेली आहेत. मला इतके मार्क आहेत, 90 मार्क आहेत, आणि हा दलिताचा पोरग आहे तो 65% मार्क घेतले तरी तो नंबर लागला, मी 90 असून. ही तुलनाच अपेक्षित नाही, कारण की त्याला व्यक्ती म्हणून आरक्षण दिलेलं नाही. दुसरं आरक्षण आर्थिक नाही आहे. मला एवढा पगार आहे, माझ्यापेक्षा त्यापेक्षा जास्त असलेला पगार जर एखादा दलित असेल तर त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. जास्त पगार असून सगळं असून सुद्धा, आणि कमी प्रमाणात पगार आहे बाकीचं कमी असताना सुद्धा मी उच्चवर्णीयात जन्मलो म्हणून मला मिळते, त्याला मिळत नाही. सामाजिक भेदभाव हा आर्थिक स्तराप्रमाणे होत नाही, जातीप्रमाणे होतो. ह्या 2 मुद्द्यावरती आधारित प्रमुख हे सगळं आपलं आरक्षणाचं तत्व आहे. आता जेव्हा तुम्ही कन्वर्ट होता तेव्हा 2 गोष्टी होतात. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची जी हिंदू म्हणून जात होती, जी मागासली समजल्या जात होती, तिच्यामध्ये तुम्हाला जगणं असह्य झालं म्हणून तुम्ही ती सोडली, आता तुम्ही ती उरला नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या धर्मामध्ये तुम्ही प्रवेश केला की ज्या धर्मामध्ये सामाजिक पातळीवरची समता आहे, सगळे बंधू सगळे सारखे आहेत, हे मान्य केलेलं आहे तुम्ही. त्यांनी सांगितलेलं आहे. हिंदू धर्मावरती टीका करताना सगळ्यांचे जिव्हा वळवळ करतात, मग ते हे का सांगत नाहीत? इस्लाममध्ये आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये जर सगळे समान असतील तर मी म्हणलं ना की आत्ता ह्याच्यापूर्वी वाक्य वापरलं तसं दलितांच्यासाठीचे वेगळे चर्च कशामुळे आहेत? बाकीच्या चर्चमध्ये ह्या दलित जे कन्वर्ट झाले आणि ख्रिश्चन झाले त्यांना प्रवेश का नाही? किंवा इस्लाममध्ये पण अजूनही जाती वेगवेगळ्या का? किंवा अगदी काही दर्गे असे आहेत की बोराचं दर्गा इथे जवळ नुरुद्दीन अवलिया म्हणून, या छत्रपती संभाजीनगरपासून बीडला जात असताना, मग हा दर्गा बोहरा समाजाचा आहे, त्याच्यातले बाकीचे मुसलमान तिथं का जात नाहीत? ह्याचं कोण उत्तर देणार? मग तुम्हाला हे मान्य करावं लागतं की हा फक्त दोष हिंदू धर्माचा नाही, भारतामधले कन्वर्ट झालेले का असेना, जे ख्रिश्चन आहेत कन्वर्ट झालेले का असेना, जे मुसलमान आहेत त्यांच्यामध्ये पण आहे. पण तत्वशास्त्र तसं म्हणता येत नाही. न्यायालयाने जो स्पष्ट निर्णय दिलेला आहे की तुम्ही कन्वर्ट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जुना धर्म सोडला, आपोआपच तुमची जुनी जात गेली. भले आपण इकडे म्हणताना म्हणून जात नाही ती जात असते म्हणून, पण कागदोपत्री तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुम्ही आता अशा एका धर्मामध्ये गेलेले आहात की जिथं सगळे समान आहात, तुम्ही अशा एखाद्या धर्मामध्ये गेला आहात की जिथं तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आहे. मग तुम्ही तक्रार कशी करता? मी केवळ हे ही याचिका दाखल केली त्याच्यापुरता निकाल काय, आता परत ते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे ते होत राहील पुढं, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण त्याचे समर्थन करणारे जे बदमाश आहेत की हिंदू धर्मामध्ये असे दोष होते म्हणून इतके कन्व्हर्शन झाले, हिंदू धर्मामध्ये, ठीक आहे. मग आता ते जिथं गेले तिथंही परत जर त्यांची जात तशीच राहणार तर मग धर्मांतर केलंच कशाला? मग आधी तुम्ही मूळचे परत जे आहे ते हिंदूच म्हणा ना. माझं तर ह्या सगळ्या कन्वर्ट झालेल्यांना, ज्यांना कोणाला सगळे बेनिफिट घ्यायचे त्यांना आव्हानच आहे. जर तुम्हाला हे सगळे फायदे पाहिजे असतील तर तुम्ही जाहीर करा. आमचं जे धर्मांतर होतं त्याच्यामध्ये काय अर्थ नव्हता, तेवढ्यापुरतं होतं, किंवा जे काही आमच्या वाडवडिलांनी चूक केली असेल ती केली असेल, आम्ही अमुक तमुक जी काही जातीचं आधीचं आमचं आहे, जे काही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही तेच आहोत. ही जी प्रॉब्लेम होऊन बसलेली आहे ना, ही जी समस्या होऊन बसलेली आहे ना विचित्र अशी, कन्वर्ट व्हायचं, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षामध्ये ते जात वास्तव बदलत नाही, सामाजिक वास्तव बदलत नाही. तुम्ही ख्रिश्चन झाला काय आणि तुम्ही इस्लाममध्ये गेलात काय, तरीही जर तुमची जात पक्की राहणार असेल तर मग त्या धर्मांतराला अर्थच काय आहे? सामाजिकदृष्ट्या म्हणतो, वैयक्तिक त्या माणसाला काही फायदे झाले असतील, त्या माणसाची आर्थिक परिस्थिती बदलली असेल, काय असायचं ते त्याच्यात आपण सध्या पडायचं काही कारण नाही. पण जर धर्मांतरामुळे तुम्हाला सामाजिक समता प्राप्त झाली, प्रतिष्ठा प्राप्त झाली असं म्हणायचं असेल तर मग आधीच्या धर्मामधल्या मागास जातीचा संदर्भ तोडा, ती नाळ तोडा, पुन्हा पुन्हा जाऊन ते सांगू नका. अगदी आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण अशी होऊन बसलेली आहे की कन्वर्ट करताना कन्वर्ट झालो, 3 प्रकारचे कन्व्हर्शन झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये. एक तर इस्लाममध्ये झालेले आहेत, ते शतकापासून चालू आहे, आक्रमकांपासून. ख्रिश्चॅनिटीच्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि आपल्याकडे खरं तर हा भेद नाही आहे. संपूर्ण सनातन परंपरेमध्ये बौद्ध, जैन, चार्वाक यांना पण मानाचं स्थान आहे. पण जे नवबुद्ध झालेले आहेत ते अभिमानाने असं सांगतात की आम्ही हिंदू नाही म्हणून, कारण की बाबासाहेबांनी सांगितले म्हणून. बाबासाहेबांनी सांगितलेलं अर्धमुर्ध फक्त उचलायचं, आपण असलेली जी सगळे आपल्या हिंदू धर्माची जी नाळ आहे ती तोडून टाकायची.
पण फायदे घेत असताना मात्र महार म्हणून तुम्हाला जे फायदे होते, पूर्वाश्रमीचे महार म्हणून तुम्हाला जी सामाजिक अवहेलना किंवा सामाजिक अप्रतिष्ठा या सगळ्याला तोंड द्यावं लागलं होतं, त्याच्यासाठी राखीव जागा, पण त्या मात्र आता पाहिजेत. नवबौद्ध झाल्याच्या नंतर असं का नाही म्हणले तुम्ही की जसं आम्ही हिंदू धर्म इथं मोठ्या हिरिरीनं हिंदू धर्मावर टीका करत असताना, गलिच्छ पातळीवरती बोलत असताना ती नाळ तोडून टाकायच्या गोष्टी केल्या जातात, मग राखीव जागेची नाळ का नाही तोडत? ते म्हणलेलं कोणाला आवडत नाही, राजकीय दृष्ट्या तर गैरसोयीचं आहे. अगदी आता बाकीचे जे दलित आहेत ते पण त्यांनी ते बौद्ध धर्म स्वीकारला नाही ना, ते हिंदूच राहिले ना, दलित आहेत पण हिंदूच राहिले ते. तरी आपल्याकडे ह्या ज्या त्यांना एक तरी सगळ्यात मोठा फायदा आहे की बौद्ध, जैन आणि चार्वाक हे सगळे हिंदू परंपरेतले, सनातन परंपरेतलेच मानलेले असल्यामुळे हिंदूमधला जो गट बदलून नवबद्ध झाला धर्मांतर करून, त्यांना राखीव जागेचे फायदे अबाधित राहतील. कारण की बौद्ध हे परत हिंदू परंपरेचाच भाग आहे, सनातन परंपरेचाच भाग आहे, मानल्या गेलेले. जैन पण मानल्या गेलेले, शीख पण मानल्या गेलेले. भारतातले जे पंथ, उपपंथ आणि बाकीचे सगळे जे धर्म आहेत ते सगळेच एका मोठ्या सनातन परंपरेचा भाग आहे. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित होत नाही की राखीव जागा त्यांना द्याव्यात किंवा न द्याव्यात, कारण की तो हिंदू धर्माचा, सनातन परंपरेचाच एक भाग मानला गेलेला. पण इस्लामचं तसं नाही आहे, ख्रिश्चनचं तसं नाही आहे. एक नाही, आता अजूनही याचिका होतील तुम्हाला मी सांगतो. हे जे सगळं राखीव जागेचं आंदोलन जेव्हा सुरू झालं आणि मराठ्यांना पण कुणबी म्हणून सर्टिफिकेट पाहिजे आणि त्या आरक्षणाच्या तंबूमध्ये घुसायचं आहे, पण आता जे तिथं आहेत त्यांना जागा कमी पडत असल्यामुळे ते ठीक आहे, ते तर आपले ते त्याच्याशी काय भांडणं करायचे ते करतील. पण हिंदू म्हणून सगळे एकत्र असताना शीख आहेत त्याच्यामध्ये जैन आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, त्याच्यामध्ये सगळेच आले. पारशांना सुद्धा त्यांनी आपण समाविष्ट करून घेतलं. समाविष्ट होत नाहीत फक्त इस्लाम आणि फक्त ख्रिश्चन. हे दोघंही आज जेव्हा दलित ख्रिश्चन, दलित मुसलमान झालेले सगळे, ओबीसी मुसलमान झालेले सगळे, या सगळ्यांच्या राखीव जागेच्या संदर्भामध्ये वारंवार आता याचिका होत राहतील आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ह्याच्यावरती स्पष्टपणे यावा. उच्च न्यायालयाने तर दिलेला आहे, 2 उच्च न्यायालयाने, हैदराबाद उच्च न्यायालयाने पण दिलेला आहे आणि आता हा मद्रास उच्च न्यायालयाने पण दिलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या याचिका जेव्हा जातील, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ह्यांच्या पूर्णपणे विरोधात निकाल जाणार आहे आणि त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये उलट घर वापसी सुरू होईल. इस्लाम असो किंवा ख्रिश्चन असो, ते म्हणतील नको आम्हाला तुमचा इस्लाम, नको आम्हाला तुमची ख्रिश्चनिटी, आमचं जे आहे ते आम्ही काय भांडायचं ते भांडू, आम्ही आमचे राखीव जागेचे फायदे घेत राहूत. पण ते घ्यायचे असले तर स्वतःला हिंदू म्हणून घ्यावं लागेल. तेव्हा तुम्हाला असं म्हणता येणार नाही की बाबा हिंदू धर्म आम्ही सोडून दिला म्हणून. बघूयात समोर काय येतं ते. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हा काढला जाणार आहे, बघू पुढं त्याचं काय सर्वोच्च न्यायालयाकडून त्याच्यावरती सविस्तर असा निकाल येतो. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक